नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सगळ्यांचंच आराध्य दैवत. त्यांची शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी होते. यंदा भारताबाहेरील जगातील सर्वात भव्य शिवजयंती ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरामध्ये साजरी होणार आहे. सिडनीमधील सह्याद्री सिडनी या मराठी माणसांच्या परिवारानं ही शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलंय. माझ्यासाठी सन्मानाची बाब की यंदाची ही शिवजयंती मी आणि माझी पत्नी स्नेहल या दोघांच्या हस्ते ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरामध्ये साजरी होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून भव्य शिवजयंतीची मिरवणूक सिडनीच्या रस्त्यांवरून निघणार आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक शहरांमध्ये राहणारी आपली मराठी माणसं तिथं हजेरी लावणार आहे. 2023ला आपली माती, मराठी माणूस आणि छत्रपती शिवराय यांचा सन्मान आणि गौरव वाढवण्यासाठी सगळी मराठी माणसं सिडनीच्या रस्त्यांवरून एकत्र येऊया. सर्व ग्रंथांचं आपल्या पालखीतून आगमन होत आहे. आमचे हे सर्व छोटे वारकरी आता आपल्या समोर जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. वारकऱ्यांचं सह्याद्री सिडनी परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. त्यानंतर आपल्या समोर येत आहे सह्याद्रीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवराय, जिजाऊ आणि त्यानंतर आहे आपला सह्याद्रीचे मित्र सर्व वनराजी आपल्या समोर
त्यानंतर सह्याद्री श्रीकृष्ण ढोल लेझिम पथक आपल्यासमोर जात आहे. जय शिवाजी. आपल्या सर्व जिजाऊ आपल्यासमोर लेझिमचं प्रात्यक्षिक करत आहे. अतिशय दिमागदार सोहळा आपल्यासमोर जाणार. महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राचं मर्दानी वाद्य, आपल्या संस्कृतीचा भगवा झेंडा.
कर्मशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सगळा धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे. फेब्रुवारी 1630 मंगळवार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. शिवनेरी किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उसळला. वाद्ये वाजू लागली. सनई चौघडे भिडू लागले. 300 वर्षांनंतरचा तो दिवस. तोच दिवस सोन्याचा, रत्नांचा, अमृताचा तो दिवस. गडावरील स्त्रिया एकमेकींच्या कानात कुजबुजू लागल्या. हो, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पुत्र जिजाऊ मा साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र अवघ्या भारतवर्षाला झाला. मग प्रकाशाचा प्रत्येक किरण तिथल्या सुलतानांच्या वेशीकडे धावून जात होता आणि सांगत होता, सुलतानांनो, तुमचा काळ आला. गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा राजा आला. जगातल्या पहिल्या स्वराज्याचा संस्थापक जन्माला. गडावरील स्त्रिया त्या बाळाला पाळण्यात घालून पाळणा गाऊ लागल्या. हो, आता आपल्यासमोर शिवरायांचा पाळणा सादर करतील स्मिता गोरड, भारती पाठक, वैशाली शिंदे, शुभांगी सूर्यवंशी, अर्चना पवार, अनिता लंके, नेहा भागवत आणि प्रिया पुजारी. हे गाणं आपल्यासाठी कोरिओग्राफ केलंय स्मिता गोरड यांनी. पाहूयात तर मग शिवरायांचा पाळणा.
माझं MBA हे सुद्धा पेरिशेबल प्रोडक्टमध्येच झालं होतं. त्यामुळे शेतीशी रिलेटेडच व्यवसाय मी या आधी करत होतो. योगायोग म्हणताय ना, कारण नथिंग इज ऍक्सिडेंटल असं ऑस्कर वाइल्ड म्हटलंय. पण नाटक, सिरियल, सिनेमा हे करता करता आज अशी स्टेज आली की आम्ही सेलिब्रिटी झालो. अनेक कार्यक्रमांना बोलवतात, जगभरातून बोलवतात. आज मी दुपारी लाईव्ह केल्यानंतर तर सर्व ठिकाणावरून फोन आले, सर्व ठिकाणांवरून फोन आले. काय प्रवीण, तू तिकडे गेला, मग आमच्या इकडे का नाही येत? म्हटलं तुमच्या इकडं एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतात, इथं शिवजयंतीचा होता. नाहीतर मी तुम्हाला उगाच गेलोय मनोरंजनाच्या कार्यक्रमात काहीतरी प्रवीण तरडे क्लासिकल गाणं म्हणतोय असं होणार नाही. मग प्रवीण तरडे काहीतरी आरारारा खतरनाकवर नृत्य करतोय अशा ठिकाणी मी कधी जाणार नाही. कारण पिक्चरला बजेट नव्हतं, हिरोईन ऐनवेळी नाही म्हटली म्हणून मी नाचलो. बरं, मला काय माहिती होतं तो डान्स पुढे जाऊन फेमस होणार आहे. मी आपलं आरारारा असं त्याला म्हटलं. कोरिओग्राफरनी इतकं अवघड गाणं बसवलं होतं उमेश जाधवनी. आता अचानक नटी नाही म्हटली, करायचं काय? माझ्यावर टेन्शन, कसे पैसे जमवून मुळशी कटन केलं. आता तो म्हटलं आता करायचं काय? म्हटलं पिक्चरमध्ये गाणं तर पाहिजे, बर्थडेचं सॉन्ग. आता एक काम, व्हॉलेंटियर्स करतात. तिथं आपल्याकडे कोणी नेता नाही, तुम्हाला माहिती आहे, अध्यक्ष नाही, कोणी नाही. आणि आपल्या या कार्यक्रमाला तिकीट सुद्धा नाही. एका नवीन क्षणाचे शिल्पकार झालेला आहोत हा सर्वात मोठा शिवजयंती उत्सव करण्याची. जब से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवा. बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये ही नाज तेरी
लगे तेरे पुरातन काळापासून कलेची आणि संगीताची उपासना महाराष्ट्रात केली जाते. सातवाहनांपासून ते शिलाहारापर्यंत अनेक राजघराण्यांनी कलेला आश्रय दिला. संतांनी टाळ मृदुंगातून भक्तिरस तयार केला. कवींनी काव्य कैलास तयार केलं. शिल्पकारांनी काळ्या कातळात सौंदर्य निर्माण केलं. असा हा वैभवशाली महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहे का की तामिळनाडूमध्ये जेव्हा मराठ्यांचं राज्य होतं तेव्हा दासित्तम नावाचा एक तामिळनाडूचा नृत्याचा प्रकार होता. तो मराठ्यांच्या राज्यात नावारूपास आला भरतनाट्यम म्हणून. हो, भरतनाट्यम हे नाव मराठ्यांच्या राज्यात तयार झालं. म्हणून भरतनाट्यम या कलेचा आपल्या संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आहे. आता आपल्या समोर भरतनाट्यमचा परफॉर्मन्स सादर करणार आहेत कलाश्री अकॅडमीचे स्टुडंट्स चैताली धर, जान्हवी सूर्यवंशी, ममता काडिया, मनाली अंतरकर आणि तनया बेर्डे. प्रतीक नारी शक्तीचे आपल्या समोर सादर करत आहेत कोमल गोखळे, सुवर्णा शिंदे, रुपाली कदम, धनुश्री शिंदे, मनीषा गायकवाड आणि अपर्णा माने. हा डान्स कोरिओग्राफ केलाय प्रचिती लियमेने. तर पाहूया प्रतीक नारी शक्तीचे. भक्तांचा उद्धार कर, चरणी तुझा ठेवू माथा, दार उघडाई दार. आज गोंधळ भांडला भळ धरणी
मराठी इतिहास दाखविणारे बरेच मूवी यावर्षी बॉलिवूडमध्ये सुद्धा आले आणि खूप गाजले. सिंहगडच्या पराक्रमावर आधारित असलेला तानाजी हा चित्रपट आपण पाहिलाच असाल. त्यातील हे गाणं खूप गाजलं, शंकरा रे शंकरा. हे गीत आपल्यासमोर नृत्यामधून सादर करीत आहेत श्रावणी वारगडे, सुदीक्षा राजकुमार, सिद्धी महाजन, जानवी महाजन. आणि हे गीत कोरिओग्राफ केलं आहे जानवी महाजन यांनी. चला तर मग पाहूया शंकरा रे शंकरा. आमचा मल्हारी या गीतावर डान्स आपल्या समोर सादर करतील आद्या गोखळे, आयुषी रेणुकर, मुग्धा शिंदे, परिसा सोनावणे, अदिरा राजपुरे, नीरज शिंदे आणि रेयांश माने. आणि हा डान्स कोरिओग्राफ केलाय कोमल गोखळे यांनी.
नमस्कार मंडळी. आपण सर्व ज्या दिवसाची ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. भारताबाहेर साजरी होणारी सर्वात मोठी शिवजयंती आज सिडनीमध्ये आपण साजरी करत आहोत. या उत्सवात, ऐतिहासिक उत्सवात सहभागी होऊन उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत मराठी चित्रपट सृष्टीला धर्मवीर, मुळशी पॅटर्न, हंबीरराव, देऊळबंद असे विषय घेऊन मास्टरपीस सिनेमे ज्यांनी आपल्याला दिले, आपल्या सर्वांचे लाडके, आवडते लेखक, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार आणि सच्चे शिवभक्त श्री प्रवीण तरडेजी आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी, धर्मवीर सिनेमात बिरजेबाईंची भूमिका साकारलेल्या सरसेनापती हंबीरराव सिनेमात लक्ष्मीबाई हंबीरराव मोहितेंची भूमिका साकार केलेल्या गुणी आणि कमालीच्या अभिनेत्री सौ स्नेहलताई तरडे, ऑस्ट्रेलियात शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला आपली सगळी कामं बाजूला ठेवून ते दोघेही आलेले आहेत. प्रवीणजी मराठी सृष्टीतील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले कलाकार आहेत. आपण कल्पना करू शकतो की त्यांचं शेड्यूल किती बिझी असेल आणि तरी सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्याबरोबर ही शिवजयंती साजरी करण्यासाठी ते सिडनीला आलेत. प्रवीणजींच्या बाबतीत एक विशेष गोष्ट मला इथे सांगायची आहे. सह्याद्री सिडनीने त्यांना शिवजयंती उत्सवासाठी आमंत्रित केले तेव्हा मानधन काय द्यावे याविषयी विचारपूस केली तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, अरे ते राहू द्या, आग्रह असेलच तर फक्त आणि फक्त ₹1 द्या, तेही टोकन म्हणून. हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे. ते केवढे मोठे शिवभक्त आहेत याची कल्पना आपण करू शकतो. दुसरी विशेष गोष्ट त्यांच्याविषयी मी आवर्जून इथे मला सांगावीशी वाटते. ज्या ज्या लोकांशी त्यांची ओळख झाली आहे त्या सर्वांना प्रवीणजी नावानिशी ओळखतात. त्यांचा हा गुण अतिशय कौतुकास्पद आहे. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव, मायेचा ओलावा, मराठी मातीवर, मराठी भाषेवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील असलेले प्रेम व भक्ती, त्यामुळे या दोघांनी सह्याद्री सिडनीच्या कार्यकर्त्यांना कधी आपलंसं करून घेतलं हे आम्हाला सुद्धा समजलं नाही. स्नेहलताईंनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तशीच साथ स्नेहलताईंची प्रवीणजींना आहे. आपल्या सह्याद्री सिडनीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने मी रवीजी चुत्तर यांना स्टेजवर यायला विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपण प्रवीणजींना आणि स्नेहलताईंना एक मानचिन्ह अर्पण करणार आहोत. ते त्यांनी कृपया त्याचं स्वीकार करावं. थँक्यू. आणि सह्याद्री सिडनीला दिलीप गोरड आणि स्मिता गोरड वहिनींचा नेहमीच सपोर्ट असतो. बिझनेसमध्ये कायम टेन्शन असतं पण ते टेन्शन, डोक्यातलं टेन्शन कधी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी येऊन दिलं नाही. असा हसतमुख कायम त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्याही व्यवसायाला सह्याद्रीच्या खूप खूप शुभेच्छा. संदीप चिखले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. यांच्याबद्दल प्रवीण त्याच्या बोलण्यातून सांगेलच. मला विशेष करून मी आमंत्रित करते यांच्या पत्नी
ज्या महिला यांच्या बरोबरीनं या कार्यक्रमाची तयारी करत होत्या त्यांनी इथे यावं, मला त्यांच्याबद्दल सांगायला खूप आवडेल. कारण स्वतःचा जॉब सांभाळून, स्वतःचं घर सांभाळून, मुलांच्या शाळेचे शेड्यूल सांभाळून, त्यांची डान्सची प्रॅक्टिस घेऊन, स्वतःच्या डान्सची प्रॅक्टिस करून या कार्यक्रमाची तयारी करणं ही सोपी गोष्ट नाही. त्या सगळ्या महिलांना माझा खूप खूप नमस्कार मनापासून आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही दोघंही इथे अनेक दिवस आहोत, 8 दिवस झाले. या सगळ्या महिलांनी आम्हाला खूप फिरवलं आणि छान छान खाऊ घातलेलं आहे त्यांच्या हातचं, ज्यावेळी कधी विसरणार नाही त्या खाण्याची चव. या सगळ्या महिलांचे खूप खूप अभिनंदन. आणि मला या मोठ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजते. आणि ही संधी तुम्ही मला दिलीत म्हणून सह्याद्री सिडनी परिवाराचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. साता समुद्रापार एवढ्या संख्येनं जमलेल्या मराठी रसिक प्रेक्षकांसमोर, मराठी शिवभक्तांसमोर आम्हाला बोलायला मिळतंय हे आम्ही आमचं भाग्य समजतो. ज्ञानियाचा वा तुकोबाचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा शिवछत्रपतींचा अंश आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयात, मनात ज्ञानोबा, तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज वास करतात. आपण इथं सगळेच जण एका ध्येयासाठी आलोय. आज हे इथं जे उभे आहेत यांच्याबद्दल बोलायचं म्हणून बोललो नाही आम्ही दोघं, कारण यांचं काम पाहिलं 8 दिवस. मला थेट 4 तारखेला या शिवजयंतीला 1 दिवस आधी बोलवण्यात येणार होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही 5-6 दिवस आठवडाभर राहून जा असं सांगण्यात आलं होतं. पण मी भाऊसाहेबांना म्हटलं नाही, मी आधी आठवडाभर येणार म्हणजे माझी प्रत्येकाशी ओळख होईल आणि मग खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मला तो कार्यक्रम साजरा करण्याचा मान मिळेल. खऱ्या अर्थानं सांगतो, तुम्ही ज्यांच्या कुणाच्या डोक्यातून हे नाव आलं होतं सह्याद्री सिडनी, ते नाव तुम्ही जे दिलं आणि ते नाव तुम्ही देतानाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला तुम्ही आपलंसं केलं. कारण ही सिडनी न राहता ती सह्याद्री सिडनी झाली. काय सुंदर कल्पना आहे हो. आम्ही सेलिब्रिटी, आम्ही निकताच्या कार्यक्रमाला मी आधी ऑस्ट्रेलियामध्ये आलो होतो. 100-150 सेलिब्रिटी होतो आम्ही. महाराष्ट्रातले एकूण एक सेलिब्रिटी होतो आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे जमलो. तुम्ही आलात, आम्हाला आनंद होता. पण पहिल्यांदा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय, तर कोणीही सेलिब्रिटी कलाकार या रंगमंचावर येऊन डान्स करणार नव्हता. कोणी सेलिब्रिटी या इथे येऊन अँकरिंग करणार नव्हता. कोणी सेलिब्रिटी इथे येऊन तुम्हाला काही मनोरंजनाचं साधन देणार नव्हता. जे काही सेलिब्रिटी होतो आम्ही दोघं, मी तर स्वतःला सेलिब्रिटी समजतच नाही. मी तुम्हाला माहितीये माझी ओळख अजूनही सेलिब्रिटीपेक्षा शेतकरी अशीच करून देतो अख्ख्या महाराष्ट्रात. कारण मी मूळचा शेतकरी आहे. आजही आमच्या पिढ्या शेतीतच राबतात. मी सुद्धा ज्यावेळी सिनेमाचं शूटिंग नसतं त्यावेळी शेतामध्येच राहतो, काम करतो. माझं MBA हे सुद्धा पेरिशेबल प्रोडक्ट मध्येच झालं होतं. त्यामुळे शेतीशी रिलेटेडच व्यवसाय मी या आधी करत होतो. योगायोग म्हणता येणार, कारण नथिंग इज ऍक्सिडेंटल असं ऑस्कर वाइल्ड म्हटलं आहे. पण नाटक, सिरियल, सिनेमा हे करता करता आज अशी स्टेज आली की आम्ही सेलिब्रिटी झालो. अनेक कार्यक्रमांना बोलवतात, जगभरातून बोलवतात. आज मी दुपारी लाईव्ह केल्यानंतर तर
सर्व ठिकाणावरून फोन आले, सर्व ठिकाणांवरून फोन आले. काय प्रवीण तू तिकडे गेला मग आमच्या इकडे का नाही येत? म्हटलं तुमच्या इकडं एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतात, इथं शिवजयंतीचा होता. नाहीतर मी तुम्हाला उगाच गेलोय मनोरंजनाच्या कार्यक्रमात काहीतरी प्रवीण तरडे क्लासिकल गाणं म्हणतोय असं होणार नाही. मग प्रवीण तरडे काहीतरी आराराला खतरनाकवर नृत्य करतोय अशा ठिकाणी मी कधी जाणार नाही. कारण पिक्चरला बजेट नव्हतं, हिरोईन आई वेळे नाही म्हटली म्हणून मी नाचलो. बरं मला काय माहिती होतं तो डान्स पुढे जाऊन फेमस होणार आहे. मी आपला आरार असं त्याला म्हटलं, कोरिओग्राफरनी इतकं अवघड गाणं बसवलं होतं उमेश जाधवनी. आता अचानक नटी नाही म्हटली, करायचं काय? माझ्यावर टेन्शन, कसे बसे पैसे जमवून मुळशी पॅटर्न केलता. आता तो म्हटलं आता करायचं काय? म्हटलं पिक्चर मध्ये गाणं तर पाहिजे, बर्थडेचं सॉन्ग. आता एक काम कर, नन्याबाईचा बर्थडे होता आणि नन्याबाईच्या बर्थडेला ती कुणीतरी भारी बोलवलेली असती आणि मग त्याला आयटम सॉन्ग असं आम्ही नाव देणार होतो पब्लिसिटीसाठी. पिक्चर जरी शेतकऱ्यांचा असला तरी आयटम सॉन्ग करावं लागतं, कारण पिक्चर चालत नाही त्याशिवाय. त्याला म्हटलं हे बघ नन्याबाईचा वाढदिवस आहे आणि हिरोईन तर आली नाही बजेटमुळं, तर त्या भाईच्या वाढदिवसाला आता आपण आयटम सॉन्ग न म्हणता बायटम सॉन्ग म्हणू, कारण भाईच नाचेल. तर तो म्हटला यस यस चला या प्रवीणजी, ही जी स्टेप आहे म्हटलं 1 मिनिट, ते काय मी नाचू नाही शकणार. आता एक तो म्हटलं सर तुम्ही कधीतरी गणपतीत तरी नाचला असेल ना? म्हटलं नाही रे, मी गणपतीत पण नाचलो नाही, कारण तिथं पण एक रिदम लागतो, तो पण माझ्याकडे नाही. मग तो म्हटलं आता करायचं काय? म्हटलं एक काम कर ना. मी म्हटलं ओम भूतकरला, म्हणजे त्या पिक्चरचा जो हिरो आहे ओम भूतकर, त्याला म्हटलं आता तू नन्याबाईच्या वाढदिवसाला आलाय, नाहीतरी तू नंतर मारणारच आहेस मला, तर तू वाढदिवसाला नाचतोय. तर त्यांनी नाचून दाखवलं, त्याचा नाच पाहून आमच्या छातीत धडकी भरली. म्हटलं 1 मिनिट मी नाचतो, आता मला कॉन्फिडन्स आलाय. म्हटलं ओमचा डान्स पाहून मला कॉन्फिडन्स आलाय. आणि त्याला मी म्हटलं सोपं काहीतरी दे ना, सोपं. तो म्हटलं तुम्ही असं कराल? म्हटलं क्या बात आहे, हे सोपं आहे. ते करताना पण मी 2दा अडखळलो. मग असं करा. आणि ते आराराला खतरनाक होतच गाण्यात, आणि त्या गाण्याचा जन्म झाला आणि मी अचानक डान्सर झालो आणि सगळीकडून मला बोलावणं यायला लागलं डान्स शो मधून. तर त्यानंतर मी कधीच नाचू नाही शकलो. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता सांगितलं तरी नाचू नाही शकणार, पण माझ्यावर डान्सरचा ठपका बसला, त्यामुळे तशा कार्यक्रमांना जाण्याचा प्रश्न नाही. या शिवजयंतीने मला आकर्षित केलं. म्हटलं शिवजयंती आहे. आता तुम्ही मे महिन्यात पाहिलंच, सरसेनापती हंबीरराव त्या निमित्तानं मला महाराजांची सेवा करता आलीच होती. या तुमच्या डिसिप्लिननी मला तुमच्यातलं करून टाकलं. तसं भाऊसाहेबांना माहिती आहे, मी प्रत्येकाचं नाव घेऊन बोलू शकतो आत्ता इथं, प्रत्येकाचं. म्हणजे तिथून सुरुवात केली ना तर इकडनं मी नावं घेऊन जाऊ शकतो. या सगळ्यांना माहिती आहे, हे तर आमच्या तालुक्यावाले तिथपर्यंत तालुक्यावाले आहेत, बरोबर की नाही? पण भाऊसाहेब म्हटले नाव नका घेऊ कुणाचं. का? तर सह्याद्री सिडनीची परंपरा आहे की आम्ही इथं एकाच नावासाठी राबतो, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही भावना त्याहून सुंदर होती. आता हे जे या कार्यक्रमाला सहकार्य करणारे 12 तुम्ही स्पॉन्सरर्स आहात, मला तुमचं सगळ्यात जास्त कौतुक वाटतं. बोगाडे असतील, आमचा राहुल चव्हाण असेल, शिंदे असतील, चिकाले असतील, गोरड असतील, दारवडकर असतील, मेनन, गोन्साल्वे आले नाही का? गोन्साल्वे आले नाही बहुतेक, बाहेर आहेत. सचिन पाठक असेल, दड्डीकर असतील, यांची जगताप फॅमिली, त्यांची 2 मुलं शिंदे, तुमची नावं मात्र मी घेतली.
कारण तुमची नावं घेतली आत्ता, तर आत्ता तुम्ही 12 जण आहेत, पुढच्या वेळी 24 जण झाले पाहिजेत. कारण आपल्याला शिवजयंती पुढच्या काही वर्षात सिडनी ऑपेरा हाऊस मध्ये करायची आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि जय शिवाजी. आणि खरंच तुम्ही खूप महत्वाचे आहात, तुमचं प्रत्येकाचं कार्य महत्वाचं आहे. इथं आल्यानंतर एक वेगळं स्फुरण मला यासाठीच मिळालं की अजय देशमुखचा यश आणि मंगेशचा सोहम हे क्रिकेट खेळतात, ते इतके उत्तम क्रिकेट खेळतात की मला असं कळलं की यश हा जसा आपल्याकडचा रणजी आहे, काही दिवसात त्या लेवलला ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणार आहे. मेनन साहेबांचा कुणाल, मला काल कळलं की तो ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल लेवलचा धावपटू आहे. आणि ते मला म्हटले इंडियाचं जे नॅशनल रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आणि कुणालचा स्पीड याच्यात फक्त अर्ध्या सेकंदाचं अंतर राहिलंय आता. किंवा जगताप साहेबांचा तेजस हा तबला वाजवतो तर तो मोठमोठ्या लोकांना साथ संगत करत असतो, ऑस्ट्रेलियात हार्मोनियमची पेटीची. आणि असे एकापेक्षा एक इथं आहेत देशमुख, आमच्या महाजनांच्या दोन्ही मुलींचं अरंगेत्रम झालंय. आता इथं मी डान्स पाहिले, म्हणजे काय, म्हणजे युनीच्या ज्यावेळी मुली आल्या युनिव्हर्सिटीच्या तुमच्या त्या यंग मुली, त्या ज्या पद्धतीनं नाचल्या, म्हणजे माझ्याच सिनेमाची 2 गाणी होती त्यात मलाच, मी ती गाणं केल्याचा आज अभिमान वाटतोय. बरं, मुलींबद्दल असं ऊर भरून आलेलं असताना पुढच्या गाण्याला त्यांच्या आया आल्या, त्यांच्या आया त्यांच्या पुढे जाऊन नाचल्या. म्हणजे विशालच्या बायकोच्या हातचं आम्ही परवा खाल्लं तर ती आज ज्या पद्धतीनं नाचत होती. सुषमा बरोबर आम्ही फिरलो तिकडं, मंगेशच्या मिसेस त्या आज वेगळ्याच इथं आम्हाला दिसलं डान्स करताना, अँकरिंग करताना. सुमी वेगळीच होती. प्रत्येक जण इथं प्रत्येकाचं टॅलेंट घेऊन आला होता. आणि म्हणून मी म्हटलं पहिला हा कार्यक्रम असेल, एरवी तिकीट काय लावतो आपण, तिकीट लावतो काय की आज बाबा राहुल देशपांडे येणार आहे, आज बाबा मुक्ता बर्वे येणार आहे, आज बाबा आमचा निलेश साबळे आणि भाऊ कदम त्यांच्या टीमला घेऊन येणार आहेत. आणि मग तिकीट विक्री होते. 800-900चं रेकॉर्ड आहे. आमच्या मिक्ताच्या वेळी पण 750 लोक आले होते. आज कुठला सेलिब्रिटी नाचला नाही, तुम्ही स्वतः सेलिब्रिटी झाला आणि 1700 तिकीट गेली. कारण का माहितीये का, ज्यावेळी आपल्यातला सेलिब्रिटी जागा होतो ना, तो आपल्यातला सेलिब्रिटी दरवेळी इतिहास घडवतो. तुमच्या मुली ज्या पद्धतीने इथं नाचल्यात ना, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, ज्यावेळी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेचं आम्ही ते आई जगदंबे गाणं रेकॉर्ड करत होतो, त्यावेळी मी चिनार महेश आणि उमेश जाधवला म्हटलं कोरिओग्राफी करताना. आणि त्यावेळी मला ते महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण शूटिंगला येऊन बसले होते, रात्रभर ते शूटिंग पाहत होते. त्यावेळी उमेश जाधवला मी म्हटलं, उमेश, चिनार महेश, तुम्ही ज्या पद्धतीने गाणं केलंय मी लिहून देतो, आदर्श शिंदे मायामध्ये गायला, मी लिहून देतो हे गाणं ज्या ज्या वेळी कुठं मोठमोठी फंक्शन होतील त्या फंक्शन मध्ये तुमच्या या गाण्यावरती डान्स होतील. आणि तो शब्द आज इथं खरा ठरला. आम्ही गाणं बनवतो, गाणं करतो ते तुम्हा लोकांसाठी. परदेशामध्ये मराठी माणसांची एवढी ताकद, आज तुमचे आई वडील, बऱ्याच इथल्या स्थायिक झालेल्या लोकांचे आई वडील इथं आलेत, सिनियर माणसं इथं आलीत. महाजनांच्या आईलाही मी परवा भेटलो, दड्डीकर मॅडम, नीला दड्डीकर, त्यांनी स्वतःच एक इकडं विश्व उभे केलंय. मी मगरांच्या आईंना भेटलो. प्रत्येकाच्या आईला वडिलांना इथं भेटल्यानंतर आमचं ऊर यासाठी भरून आलं की तुमचं ऑस्ट्रेलियातलं हे वैभव तुमचे आई वडील पाहतायत, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये ना. आता आमच्या वारकरी संप्रदायाची टोपी घालून तिथं बसलेत, तर आम्हाला बरं वाटणार ना. आमच्या
मुळशी तालुक्यातली बरीच मंडळी मला भेटली, मोळ कंपनी भेटली, ते तर माझ्या गाववाले ते मसे, बलकवडे, मारणे माझ्या तालुक्यातली तरडे, तर माझ्या तालुक्यातली माणसं इथं दिसली. आपला तालुका, आपलं राज्य, आपला देश ज्यावेळी परदेशी मातीत पाहायला मिळतो ना, त्यावेळी असं ऊर भरून येतं. आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही 12 लोक उभे राहिल्यात. मी आवाहन करेल, आज 1600-1700 लोक इथं आहेत, मी आवाहन करेल, आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून गोष्टी घेतो, पण या 12 जण ज्या व्यवसायात आहेत ना, त्या व्यवसायातनं जास्तीत जास्त घ्या, कारण त्यांनी आपली परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावला. पैसा खूप लोकांकडे असतो, पण तो पैसा ज्यावेळी आपली माती, आपली माणसं, आपला देव, आपला देश ह्याच्यासाठी खर्च होतो ना, त्यावेळी तो पैसा खर्च झाला असं वाटत नाही. बोगाडे, तुम्ही हातभार लावलाय कार्याला. चव्हाण, मेनन साहेब उभे राहा. मागाशी ते नव्हते, बाहेर गेलते. कुणाला हात वरती करा, हे ते मेनन, क्रिश मेनन, ज्यांचं खरं नाव उन्नी कृष्णन आहे, तर मी उन्नी कृष्णन मेनन असंच म्हणाल, कारण तुमच्या त्या स्पेलिंगच्या ब्लॉक मध्ये ते अल्फाबेट कमी पडतात म्हणून त्यांनी क्रिश मेनन केले. तर शिंदे, चिकाले, दड्डीकर, पाठक, पुन्हा एकदा जगताप साहेब, पुन्हा एकदा तुमच्या गोरड साहेब, तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या मातीत रुजवण्यासाठी हातभार लावताय, सहकार्य करताय. आज इथं उपस्थित, रुपाली वहिनी कुठं होता तुम्ही? ते आत्ता आलं. दीपाली वहिनी तुम्ही आत्ता आलं, आम्ही शोधत होतो तुम्हाला. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी एक विचार जिवंत ठेवलाय. मी आज लाईव्ह गेलो, मी दरवेळी लाईव्ह जातो बघा. मी फक्त नाटक, शेती आणि आजची शिवजयंती एवढ्याच विषयांसाठी लाईव्ह जातो. बाकी मला त्या देशातली मोठी काहीतरी ठिकाणं दाखवण्याची, तिथून लाईव्ह जायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी 5000 वर्ष खूप मोठमोठी ठिकाणं आपण जपली आहेत आपल्या त्या तिथं. फक्त या देशाकडून घेण्यासारखं हे आहे की आपली परंपरा, आपली संस्कृतीचं प्रेझेंटेशन ते लोक ज्या पद्धतीनं देतात ना, त्या प्रेझेंटेशनला तोड नाही. मी या देशाकडून एवढं नक्की घेऊन जाईल की आपल्या परंपरेचं, संस्कृतीचं प्रेझेंटेशन कसं करायचं. आता आपण एकत्र भोजन करणार आहोत. त्यासाठी फक्त एकच मिनिट शेवटचं घेतो आणि परत सांगतो की तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजियला. आज तुम्ही आपल्या देशाचं वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अजून 2 पावलं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांचे आभार. पुढच्या आज एवढे पांढऱ्या झब्ब्यामध्ये मला दिसत आहेत, पुढच्या 2 वर्षात 1600 जण मला झब्ब्यामध्ये दिसले पाहिजेत पांढरे. कारण सह्याद्री सिडनी ही पहिली संस्था अशी आहे ज्याला पदाधिकारी नाहीत, ज्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी असलं काही नाही. आपल्या देशातल्या राजकारण्यांना मी ही परंपरा जाऊन सांगेन की बाबांनो, पदाच्या पलीकडे जाऊनही महाराष्ट्र पोहोचवता येतो, जो सह्याद्री सिडनीने पोहोचवला. त्यामुळे तुमचं कौतुक. आणि लवकरात लवकर येत्या काही वर्षात सह्याद्री सिडनीची शिवजयंती सिडनी ऑपेरा हाऊस मध्ये करायची आहे. त्यावेळी स्वतःचं तिकीट काढून महाराष्ट्रात लोक येतील त्या तुमच्या शिवजयंतीला. त्यामुळं येत्या काही वर्षातल्या सिडनी ऑपेरा हाऊसच्या शिवजयंतीला मी शुभेच्छा देतो. आणि भाऊसाहेब,
तुम्ही अनिता वहिनींनी माझा जो पाहुणचार केला, सह्याद्री सिडनीनी जो पाहुणचार केला, मला तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला नाही. प्रत्येकाने काहीतरी करून घातलं. शीतल वहिनी असतील, वैशाली वहिनी असतील, सुषमा असेल, सगळेच तुम्ही, आमचा महेंद्र गव्हाणकरच्या मिसेस असतील, त्यांचा राजमा, वा 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 माझ्या अजून जिभेवरती आहे. तर हे तुम्ही करून घातलं ना, त्याचा मला आनंद आहे. तुमचं मला लक्षात आहे, फक्त सांगू नाही शकत. परत म्हणतील की नॉनव्हेज तुम्ही उल्लेख केला, तर ती भाजी पण खूप भारी होती. तर चला मंडळी, खरंच मी मनापासून बोललो हे की आज एवढे स्वयंसेवक तुम्हाला पांढऱ्या झब्ब्यात दिसतायत, राबतायत. पुढच्या 2 वर्षात मला इथं उपस्थितीत सगळे म्हणजे 1750 का 1650 पांढऱ्या झब्ब्यात दिसू द्या, साड्यांमध्ये दिसू द्या, जेणेकरून सिडनी ऑपेरा हाऊसची शिवजयंती लवकर करण्यासाठी सोपं जाईल. तर चला मंडळी, तुमचा पाहुणचार कायम आमच्या दोघांच्या लक्षात राहील. या भगव्या आठवणी घेऊन, या भगव्या आठवणी, हा शिवविचार घेऊन मी महाराष्ट्रात जाईल आणि त्यांना सांगेल की कुणीही शिवविचारांची, महाराष्ट्राची, देवाची, देशाची, धर्माची काळजी करण्याचं कारण नाही. कारण तो विचार ऑस्ट्रेलियापर्यंत रुजला आहे आणि तो सह्याद्री सिडनीने अशा पद्धतीने रुजवलाय की सह्याद्री सिडनीच्या या वटवृक्षाला पुढचे कैक वर्ष पारंब्या येत राहतील. आपण कुणीही नसू, कालांतरानं आपण कुणीही नसू, पण सिडनीमध्ये सह्याद्री सिडनीची शिवजयंती जिवंत राहील. कारण आजचे जे कच्चे बच्चे आहेत, 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या पोरापासून ज्यांनी सहभाग घेतलाय, ही पोरं शिवविचार या ऑस्ट्रेलियामध्ये जिवंत ठेवतील आणि एक दिवस ऑस्ट्रेलियाचा प्राईम मिनिस्टर याची दखल घेऊन या कार्यक्रमाला असा फेटा घालून उपस्थित राहील. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. शेवटी मी माझ्या चित्रपटातले अनेक डायलॉग फेमस होतात, बरोबर की नाही, पण मी नेहमी 2 डायलॉगचा उल्लेख करतो. एक मुळशी पॅटर्न मधला, कारण इथं उपस्थित प्रत्येक जण शेतकरी आहे, ही शेतकऱ्यांची पोरं आहेत मला माहिती आहे. म्हणून शेती इकायची नसते, शेती. आज मंगेश शिंदे ज्यावेळी भेटला मला सकाळी, त्यावेळी मंगेश शिंदे म्हटला की मी इथं ऑस्ट्रेलियात आलो, स्थायिक झालो, पैसा कमवला आणि माझ्या गावाला माझी शेती विकत घ्यायला एक बिल्डर आला होता. त्याला मंगेश शिंदे म्हटला, तू जेवढा माझ्या वडिलांना जमिनीचा भाव देतोय ना, त्याच्या दुप्पट मी तुला पैसे देतो, तुझी जमीन मला दे, पण माझी नाही विकणार. वा, अशा शेतकऱ्यांच्या पोरांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न मधला शेती इकायची नसते, शेती राखायची असते, हा माझा डायलॉग मी नेहमी म्हणतो. आणि दुसरा, सर सेनापती, आरोला खतरनाक सगळ्यांना माहितीच आहे. सर सेनापती हंबीरराव मधला, स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दबावावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र, जय हिंद.
हा सिनियर सिटीजन पण आहे. बॉलर हॅलो मी जाते माझं नाव कुठे हे हरीश इकडे इकडे हरीश चल काय आणेल राव तुम्ही हॅलो नमस्कार भाऊसाहेब नाही चालले होय नाही फोन करतात ते कोणतरी आले ते भाऊसाहेब बिझी माणूस खूप भारी होतो हा फ्रेश व्हायला